राखतो महाराष्ट्र माझा, दिल्ली अब दूर नाही या जोशपूर्ण घोषणेला प्रत्यक्षात उतरवलं संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथील ब्रॉस बँड पथकाने विभागीय स्तरावरील स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं असून थेट दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे। या यशामुळे महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचा आणि सह्याद्रीच्या जिद्दीचा अभिमान पुन्हा एकदा उजागर झाला आहे। हा विजय एका दिवसाचा नसून रोजच्या कठोर सरावातून, शिस्तबद्ध जीवनशैलीतून आणि देशसेवेच्या ध्यासातून साकारलेला आहे। विद्यार्थ्यांची अथक मेहनत, अपार जिद्द आणि संघभावना यांचे हे फलित आहे। या घवघवीत यशामुळे हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रॉस बँड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली आहे। कोपरगाव शहरानजीक असलेल्या टाकळी फाटा येथील संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात सुरुवात झाली आहे। सदर महोत्सवाचे उद्घाटन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या हस्ते तसेच संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे। यावेळी सुमित कोल्हे बोलत होते। सदर महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहे। यावेळी नितीन कोल्हे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रॉस बँड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सैनिकी ब्रॉस बँड पथकाचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी सैनिकी ब्रॉस बँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांचे लयबद्ध कवायत करत अप्रतिम सादरीकरण केले आहे। विद्यार्थ्यांच्या कलेवर विश्वास ठेवत अत्यंत परिश्रमपूर्वक तयारी करून घेणारे संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, कला शिक्षक महेश गुरव सर व विजय भास्कर सर तसेच प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे प्राचार्य दरेकर के.एल, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह कर्मचारी आणि सहकारी यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे। आम्हाला सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनामुळेच आज या स्वप्नाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती पथकातील विद्यार्थ्यांनी दिली आहे। हा विजय केवळ स्पर्धा जिंकण्यापुरता मर्यादित नसून संघभावना, समर्पण, शिस्त आणि परस्पर विश्वास यांचा हा मोठा उत्सव आहे। आता पुढील राष्ट्रीय स्पर्धेत आणखी एक यश संपादन करून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्राचा सह्याद्री, हे वाक्य पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा संघ सज्ज झाला असल्याचे चित्र आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर श्री D.N. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर तसेच कॅम्पस ॲडमिन विजय भास्कर, संगीत शिक्षक महेश गुरव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।
जय श्रीमान श्रीमान परवा विसरा करगी हनुमान शतक जय श्रीमान 2025-26 या सालाचा नॅशनल स्कूल बँड कॉम्पिटिशन जी डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया आणि एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ इंडिया हे अनेक वर्षांपासून ऑर्गनाईज करत आलेलं आहे. मागच्या वर्षी आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी वेस्ट झोनला भोपाळ येथे ज्या कॉम्पिटिशन झाल्या तिथं द्वितीय क्रमांक आपल्याला मिळाला. त्यामुळे आपण दिल्लीला जाऊ शकलो नाही. पण त्याच दिवसापासून आपण परत प्रॅक्टिस चालू केली. महेश सर असतील, भास्कर सर आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी जोमाने पूर्ण तपस्याच केली मी म्हणेल. कारण त्या तपस्याचंच फळ म्हणून आज पुन्हा एकदा यावर्षी आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करून नंतर आपल्याला 7 राज्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आणि त्यामध्ये आपण राजस्थान ज्यांनी मागच्या वर्षी प्रथम क्रमांक नॅशनलला दिल्लीला मिळवलं होतं त्यांना आपण हरून आज दिल्लीला मगाशीच मी आपलं राज्यगीत ऐकताना दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तेच एक थोडंसं मला आठवण झाली की ग्रामीण भागातील आपले संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची संजीवनी सैनिकी स्कूल आज एवढ्या 7 राज्यांचं नेतृत्व करण्यासाठी दिल्ली येथे 20 तारखेला जाणार आहे. 24 तारखेला तिथं स्पर्धा होणार आहे. जवळपास 18,000 विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातनं ह्या स्पर्धेमध्ये, आणि हे 18,000 विद्यार्थी कोणी साधे नाही, सगळे म्युझिशियन्सच म्हणावं लागतील. हे बँड ट्रूप्स होते. जवळपास 800च्या वर बिर्ला सारख्या मोठमोठ्या शाळांच्या सुद्धा याच्यामध्ये सहभाग होता आहे. यांना आपण मात देऊन आपण आता दिल्ली या ठिकाणी ब्रास बँड स्पर्धेचं नेतृत्व करण्यासाठी आपण जात आहोत. कशा पद्धतीचे आणि तुम्ही थेट आता 24ला तुमचं हे झाल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर थेट आरडी परेडसाठी जाणार आहे तुमचं पथक या ठिकाणचं, काय कष्ट घ्यावे लागले? नाही, याच्यामध्ये मुलांचं खास करून फार कष्ट आहेत. कारण की अभ्यासासोबतच म्युझिकला वेळ देणं, कारण की हे म्युझिक हे इन्स्ट्रुमेंट सोपे नाही. याच्यामध्ये फार तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य असणं गरजेचं आहे. तुमचे लंग्स तेवढे स्ट्रॉंग्स असणं गरजेचे आहेत. यांचा अभ्यास, आणि असं नाही हे आमच्या याच्यामधले बरेचसे टॉपर्स आहेत क्लासमध्ये, जे सगळ्यात हुशार मुलं आहेत. ते अकॅडमिक्समध्ये पण चांगले आहेत, काही ऑलराऊंडर आहेत, काही स्पोर्ट्समध्ये सुद्धा विद्यापीठापर्यंत जाऊन खेळलेली मुलं आहेत. याच्यामध्ये अतोनात त्यांचं ऊन, वारा, पाऊस कुठलाही तमा न बाळगता चिखलामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. थंडीमध्ये लाईट नसताना सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. इव्हन घरी असताना सुद्धा म्युझिकवरती, रेकॉर्डेड म्युझिकवरती सुद्धा यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. त्याचाच फळ म्हणून आज हे विद्यार्थी एवढ्या कॉन्फिडन्सली वाजवू शकतात आणि आता दिल्लीला जाऊन सुद्धा जिंकू शकतात. आपल्या गाण्याच्या बळावरती आता आपण जे बँड ट्रूप दिल्लीला जात आहोत तिथं 4 झोनच्या, म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, आपण वेस्ट झोनला रिप्रेझेंट करतोय. तर ह्या 4 जणांच्या 4 झोनच्या त्या ठिकाणी स्पर्धा होईल आणि त्यामधून जो नंबर 1च्या ग्रेडनी जो पास होईल त्याला पुढे राजपथ किंवा आताचा जो विजयपथ आहे तिथं परफॉर्म करण्याची संधी मिळते. 24 तारखेला ह्या परफॉर्मन्स झाल्या, 25ला त्याची तिथं ते आधी रिहर्सल घेतात, म्हणजे जेणेकरून 26 जानेवारीला आपल्याला त्या विजयपथावरती आपला ट्रूप आपल्याला लाईव्ह TV मध्ये पण दिसण्याचा योग येईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्याबरोबरच एक ट्रूप तिथं आपल्याला दुसरी एक संधी आहे की ज्या गाण्याचे आपली जशी जी काही श्रेणी आहे
जे वलय आहे त्याच्यामध्ये जे गाणे आपण सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यावरती एक ट्रूप बीटिंग द रिट्रीट जो राष्ट्रपती भवनामध्ये होतो 26 तारखेनंतर, तर तिथं सुद्धा कदाचित आपल्याला एक ती सुवर्ण संधी मिळू शकते की राष्ट्रपतींसमोर आपल्या कोपरगावातील विद्यार्थी तिथं परफॉर्म करू शकतील. नमस्कार, माझे नाव साई बोळीज. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे. आज आपण हा जो ब्रास बँड बघू शकतात हा संजीवनी सैनिकी स्कूलचा आहे. आम्ही मागील वर्षी 2025च्या राज्यस्तरीय ब्रास बँड स्पर्धा या पुणे येथील पार पडल्या. त्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक आला. त्यानंतर मध्य प्रदेश भोपाळ येथील वेस्ट झोन ब्रास बँड कॉम्पिटिशन 2025 या साली आम्ही राजस्थान या ब्रास बँड मुळे म्हणजे काही छोट्या फरकाने त्या ठिकाणी आमचा दुसरा क्रमांक आला. पण आम्ही हार न मानता आमचे ऑनरेबल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी सुमित दादा कोल्हे साहेब हे आम्हाला त्यावेळेस बोलले होते की आता आपल्याला खचून न जाता रिइंजिनिअरिंग स्टार्ट करायचे आहे. आम्ही तेव्हापासून ठरवले की आता आपले प्रयत्न आम्ही प्रत्येकाने 100% आमच्या सर्वांचे दिले आणि आज खऱ्या अर्थानं याचं फळ आम्हाला मिळालं आहे. 2026च्या ब्रास बँड स्पर्धेमध्ये आमचा प्रथम क्रमांक येऊन त्या ठिकाणी वेस्ट झोनचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जाणार आहोत. आणि निश्चितपणानं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तिथे देखील आम्ही भारताचा ध्वज फडकवू. आणि महेश सर आमचे म्युझिक इन्स्ट्रक्टर आहे, त्यांनी आम्हाला इन्स्ट्रुमेंटचे स्केल्स असतील, भास्कर सर यांनी फॉर्मेशन्स ड्रिल सर्व शिकवलं, त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. खरं तर मी संजीवनीचा खूप आभारी आहे की मला ही संधी मिळाली आणि मला आदरणीय नितीन दादा, आदरणीय अमित दादा, आदरणीय सुमित दादा म्हणजे जी मी डिमांड केली त्या इन्स्ट्रुमेंटची मला तुरंत दुसऱ्या दिवशी ते अवेलेबल करून दिले. त्या हिशोबानेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता ब्रास बँड म्हणजे बँडचे 2 प्रकार असतात, एक पाईप बँड, एक ब्रास बँड. कॉम्पिटिशनमध्ये आपला बँड असतो तो ब्रास बँडमध्ये. आपल्या ब्रास बँडची फॅमिली आपले एकूण विद्यार्थी आहे 29 पैकी 19 आपले ब्रास फॅमिलीमध्ये येतात आणि 10 आपले रिदम फॅमिलीमध्ये येतात. तर आता मी तुम्हाला नाव सांगतो प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे. जसं की ट्रम्पेट, हे ट्रम्पेट आणि वाद्य तर आहेच पण सगळे फॉरेनचे वाद्य आहेत, म्हणजे मेड इन US, मेड इन लंडन. तुम्ही बघा म्हणजे लोकल कुठलं इन्स्ट्रुमेंट नाही. जे 7 राज्य बघितले आम्ही, त्या 7 राज्यांपैकी एक पण राज्याकडे असे एवढे भारी वाद्य नव्हते. त्यानंतर सॅक्सोफोन आहे, स्लॅडिंग ट्रम्बॉन हा मेड इन USA, स्लॅडिंग ट्रम्बॉन, इफोनियम, सौजाफोन, 2 कॉर्नेट, 2 क्लॅरिनेट, असे म्हणजे ह्या प्रकारचे वाद्य आहेत आमच्याकडे. हे सगळे आम्हाला आमचे जे सुमितदादा कोल्हे जे ट्रस्टी आहेत त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलेले. तर यांचा खूप मी आभारी आहे. माझे नाव जयेश प्रमोद धामणे. मी आत्ता 10वीत असून मी बँड ट्रूपमध्ये सोजाफोन हे इन्स्ट्रुमेंट प्ले करतो. सर्वप्रथम स्वर्गीयवासी श्री सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांना नमन करतो. आज असे वाटते की त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, कारण त्यांनी संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीची संस्था ग्रामीण भागातला मुलगा राष्ट्रीय स्तरावर चमकावा यासाठी केली होती. आज आपला बँड ट्रूप हा आमच्या शाळेसाठी गर्वाची गोष्ट नसून तर हा पूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे. आज आम्ही दिल्ली येथे परफॉर्मन्स करायला जाणार आहोत. 1 वर्षापूर्वी आम्हाला बँड ट्रूपचे वाद्य किंवा अशी एखादी प्रतियोगिता असते हे देखील माहिती नव्हते, पण एका लिंकच्या माध्यमातून आम्हाला ते कळाले. आम्ही त्यासाठी भरपूर मेहनत केली. नंतर मागच्या वर्षी आम्ही राज्यस्तरीयवर प्रथम क्रमांक पटकावून भोपाळ येथे झोनल लेवलसाठी गेलो होतो, पण कुठेतरी कमी पडल्या कारणाने आमचा तेथे दुसरा क्रमांक आला. पण तिथे खचून न जाता आम्ही परत पुढच्या वर्षासाठी म्हणजे 2026 या वर्षात परत एकदा आम्ही जोमाने प्रॅक्टिस सुरू केली. या वर्षी देखील राज्यस्तरीयवर 7 टीमला हरवून आम्ही प्रथम क्रमांक पटकावला व झोनल लेवल कॉम्पिटिशन हे पुण्यालाच बालेवाडी येथे असून आम्ही तिथे देखील पहिला क्रमांक पटकावला. पण योगायोग असा की मागच्या वर्षी ज्या टीमने आम्हाला हरवले होते तीच टीम आमच्या समोर आली होती व त्यांना हरवून आम्ही जेव्हा प्रथम क्रमांक पटकावला त्यावेळेस वाटले की हार की जितने वालों कोई बाजीगर कहते. म्हणूनच आता आम्हाला देखील खूप आनंद होत आहे व दिल्लीला आम्ही नक्कीच प्रथम क्रमांक पटकवू व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर परफॉर्मन्स करू अशी आशा आहे. धन्यवाद.